जालन्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत 7 मोटारसायकलसह 2 आरोपींना जेरबंद केलंय। पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 3,30,000 रुपये किमतीच्या चोरीच्या 7 मोटारसायकली जप्त केल्या। जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमाची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने परतूर शहरात तसेच जालना जिल्ह्यात रेकॉर्डवरच्या चोरांची माहिती घेऊन दोघांना ताब्यात घेण्यात आले। गणेश गायकवाड हा आरोपी वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटारसायकल चोरी करून इम्रान पठाण यास विक्री करण्यासाठी आणून देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। सदर आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। एवढंच होतं। आज काय कारवाई करण्यात आली आणि किती आरोपीला ताब्यात घेण्यात आले? जालना शहरात व जिल्ह्यात मोटरसायकलचे चोरीचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्या अनुषंगाने माननीय SP साहेब, ॲडिशनल SP साहेब यांच्या सूचनेनुसार सदर प्रकरणात आम्ही काही शोध घेत असताना काल दिनांक 26ला गोपनीय बातमी मिळाली की परभणी तालुका पाथरी येथील गणेश काशीनाथ गायकवाड हा इसम काही जालना जिल्ह्यातून मोटरसायकल घेऊन त्याची विक्री बीड जिल्ह्यात करीत आहे अशी बातमी मिळाल्यावरून आम्ही गणेश काशीनाथ गायकवाड यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी परतूर शहरातून 4 मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले। तसेच अंबड येथून एक, हसनाबाद येथून एक आणि औरंगाबाद येथून एक अशा एकूण 7 मोटरसायकल त्यांनी जालना येथून चोरी करून त्या बीड येथील इम्रान इसाक पठाण राहणार नागापूर तालुका बीड या इसमास विक्री केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही टीम बीड येथे जाऊन इम्रान पठाण यास ताब्यात घेऊन एकूण 7 मोटरसायकल ताब्यात घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने जगदीश काशीनाथ गायकवाड आणि इम्रान इसाक पठाण या 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्यांच्या ताब्यातून एकंदरीत 7 मोटरसायकल 3 लाख रुपयाच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत।